साखरेची शेकोटी. हो. कारण ते खायला लावतो ना कसं फेल झालं का. इकडे पावरा पावरा घेतो तो पावरा. सचिनचा नंबर नाही झालाय. इकडे तांदळाची भाकरी, मिक्स भाजी, ऑमलेट, ड्राय फिश. कुठे कामकाजाला सुरुवात करतो. सर्वप्रथम आम्ही येथे गवत भरपूर असते, त्याच्यावर 2-3 वेळा गवतावरचं औषध मारून पहिली जागा आम्ही एकदम क्लिअर करून घेतो. नंतर मग ट्रॅक्टर मारतो आणि लागवडीला सुरुवात करतो. साधारण लागवडीला बियाणं हे 80-90 हजाराच्या आसपास लागते आणि खत पण 1.5-2 लाख रुपयाच्या आसपास लागते. त्याला कीटकनाशक 50-60 हजार रुपये लागतात. किती एकरमध्ये? साधारण हे आहे 7-8 एकरमध्ये. आणि या भाजीला कालावधी 5-5.5-6 महिने जातात. हा बिझनेस चांगला आहे, नोकरी नाही काय नाही, त्या माणसासाठी चांगले आहे, पण मेहनत भरपूर आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत
काम करायला लागते आणि भाव बिव चांगला असला तर शेतकऱ्याला सुद्धा 2 पैसे मिळतात याच्यात. कधी कधी तर नैसर्गिक आपत्ती आली तर शेतकरी पूर्ण बुडून पण जाते त्याच्यामध्ये. रोज किती माल निघतो? रोज निघतो 500, 700, कधी-कधी 1 टन निघतो. पण बाजारभाव नसल्यामुळं एवढी मजा नाही वाटत त्याच्यात. ओके. आणि इथं कामाला मोलमजुरी सुद्धा वाढलेली आहे. त्याच्यामुळं सर्व पैसे खत बियाणे औषधं मजुरी याच्यावर जास्त पैसा जातो. आणि हे इथलं मार्केट कुठे मिळतं? आणि इथलं मार्केट इथनं माल मुंबई, वाशी, सुरत, गुजरात इकडे माल जातो. ओके. साधारणतः पूर्ण गुंतवणूक किती होते 5 महिन्याची? 5 महिन्याची गुंतवणूक 4.5-5 लाख रुपये खर्च होते इथे. उत्पन्न साधारण साधारण उत्पन्न भाव चांगला असला तर 1-2 लाख रुपये पण होतात. भाव नसल्यानंतर तर काही कधी 1 रुपया सुद्धा कामाला मोलमजुरी सुद्धा वाढली. त्याच्यामुळे सर्व पैसे खत बियाणे औषधं मजुरी याच्यावर जास्त पैसा जातो. आणि हे इथलं मार्केट कुठे मिळतं? आणि इथलं मार्केट इथनं माल मुंबई, वाशी, सुरत, गुजरात इकडे माल जातो. ओके. साधारणतः पूर्ण गुंतवणूक किती होते 5 महिन्याची? 5 महिन्याची गुंतवणूक 4.5-5 लाख रुपये खर्च होते. ओके. आणि उत्पन्न साधारण उत्पन्न भाव चांगला असला तर 1.5-2 लाख रुपये पण होतात. भाव नसलं तर काही कधी 1 रुपया सुद्धा खिशात राहत नाही. आता किती वर्षापासून तुम्ही करताय हे सगळं बिझनेस? आम्ही 20 वर्षापासून करतो. 20 वर्ष. आता का बोलू पाहू तर अरे ती पिशवी काय चिंगम सारखी चावते पिशवी बाई यारा खाई नो बोलतो